नमस्कार मैत्रिणींनो, खूप छान वांगे आणलेले आहेत बाजारातून। मस्त कवळी वांगे आहेत आणि गावरान आहेत। आता आपण वांगे चिरून घेऊया। या बाउलमध्ये 1 चमचा मीठ टाकून दिलेलं आहे आणि 4 भाग करायचे आहेत एका वांग्याचे आपल्याला, कारण वांगा आपल्याला भरून घ्यायचं आहे। अशा प्रकारे वांगे चिरून घेतलेले आहेत। आता या बाउलमध्ये टाकून देऊया सर्व वांगी। सर्व वांगी चिरून झालेले आहेत। आता आपण मसाला घेऊया। इथे मॅगी मसाला, घरचा मसाला, गरम मसाला, धने पावडर, हळद, टोमॅटो, धने, आलं, लसूण, कढीपत्ता, तीळ, शेंगदाणे आणि खोबरं एवढं सर्व घेतलेलं आहे आपल्याला वांगीमध्ये भरण्यासाठी। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सर्व टाकून दिलेलं आहे मसाले। आता 1 चमचा मीठ टाकून देऊया आणि सुक्कच वाटण करूया। तळलेला कांदा पण आहे। अशा प्रकारे आपण सुक्क वाटण तयार केलेलं आहे। आता वांग्यामध्ये भरून घेऊया। लगेचच कुकर ठेवलेला आहे। कुकरमध्ये मोठा चमचा भरून तेल टाकून दिलेलं आहे। वांगीमध्ये आपण चांगला मसाला भरून घेतलेला आहे। आता कुकरमध्ये आपण वांगी टाकून देऊया। अशा प्रकारे मसाला भरून घेतलेला आहे। तर वर खाली करून घेऊया वांगी तेलामध्ये। आता आपल्याला जास्त रस्सा करायचा नाही, सुक्कच करायचं आहे। इथे अर्धा ग्लास पाणी टाकून देऊया कुकरमध्ये। अर्धा ग्लास टाकून दिलेलं आहे पाणी आपण आणि झाकण लावून घेऊया आता कुकरचं। आणि बारीकच गॅस करायचा आहे, कारण बारीक गॅसवरच वांगं छान होतं, आपलं चवदार लागतं। बघूया वांगं झालं की नाही। वाव, खूप मस्त झालेलं आहे आपलं वांगं। आता आपण सर्व करून घेऊया गरमागरम। थोडीशी कोथिंबीर टाकून देऊया। कशी वाटली तुम्हाला वांग्याची भाजी झटपट होणारी कुकरमध्ये? आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। कुकरमध्ये एकदम झटपट वांगं होतं। मस्त झालेलं आहे आपलं वांगं। आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा, व्हिडिओ बघत राहा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।